नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित भाग 1 इयत्ता 9वी गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. Our rewards in life will always be in exact proportion to our contribution, our service. गणिताविषयी आजच्या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन क्षमता, समप्रमाण व व्यस्त प्रमाण आपण बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण भाग 1 यामध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तरांचे गुणधर्म कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे ज्या वेळेला एका राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर आपल्याला काढायचं असतं त्यावेळेला ते कशा प्रकारे काढलं जातं याबाबत माहिती घेतलेली आहे. आज आपण गुणोत्तरांची तुलना कशी केली जाते, तसेच गुणोत्तरांवर कोणकोणत्या क्रिया केल्या जातात ते बघणार आहोत. गुणोत्तराची तुलना करण्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या आधारे दिलेल्या गुणोत्तरांची आपण तुलना करू शकतो. जर b greater than 0 and d greater than 0 तर a छेद b आणि c छेद d या गुणोत्तरांची तुलना खालील नियमांनुसार करता येते. पहिला नियम आहे, जर AD greater than BC, if AD is greater than BC, then A upon B is greater than C upon D. Dear students, see here A upon B and C upon D. Okay, now here A, B and D are in the denominator. So by cross multiplying AD, A into D and B into C. So AD, if AD is greater than BC, then the A upon B will be greater than C upon D. Second rule, if AD is less than BC, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन परत आपण केला, AD is less than BC, then A upon B is less than C upon D. And third rule, if AD, पहिल्यांदा आपण आता काही गुणोत्तर काढणार आहोत. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. बघूया आपण. आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच r आणि वर्तुळाचा परिघ काय आहे, 2 पाय r. याचं गुणोत्तर आपण लिहिलं r/2 पाय r. म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत, r गेट कॅन्सल, म्हणजेच या ठिकाणी आपण r अपॉन 2 पाय r. So r getting cancelled, that is equal to 1:2 पाय. So वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर काय येणार आहे, 1:2 पाय. नेक्स्ट, r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आता r त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ काय येणार आहे, येस 2 पाय r आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय r वर्ग, म्हणजेच 2 पाय r is to पाय r स्क्वेअर. पुन्हा आपण इथे काय करणार आहोत, 2 पाय r अपॉन पाय r स्क्वेअर. So पाय getting cancelled, 1 r will be getting cancelled. So 2:2. लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर
काढा. लेंथ 5 सेंटीमीटर अँड ब्रेथ 3.5 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचंय? आयताची परिमिती मीन्स पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल with ratio of perimeter of a rectangle with area of a rectangle. Length of the rectangle L equal to 5 centimeter. Breadth B is equal to 3.5 centimeter. Now we have to find the perimeter and area of a rectangle. आपल्याला आयताची परिमिती आणि आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्या दोघांचं गुणोत्तर काढावं लागेल. मग सुरुवातीला आपण पेरिमीटर काढून घेऊया, परिमिती काढून घेऊया. आयताची परिमिती म्हणजेच काय सूत्र आहे? 2 गुणिले L अधिक B. 2 into L plus B. लांबी अधिक रुंदी. लांबी दिली आहे आपल्याला, रुंदी दिलेली आहे. आपण किमती घालूया. That is equal to 2 into 5 plus 3.5. That is equal to 2 into 8.5. That is equal to 17 सेंटीमीटर. ही झाली आयताची परिमिती. आता क्षेत्रफळ काढावं लागेल. एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ अ रेक्टँगल? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, L into B. So that is equal to 5 into 3.5. That will be equal. तर आपण आयताच्या परिमितीचे आयताच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज टू एरिया ऑफ द रेक्टँगल. आपण काढली. परिमिती किती आलेली आहे आपली? 17 आणि क्षेत्रफळ आलं 17.5. सो 17 is to 17.5. आपल्याला हे गुणोत्तर काढायचंय. संक्षिप्त रूपात त्याचं काढावं लागेल. दॅट इज इक्वल टू 17 upon 17.5. या ठिकाणी आपण दशांश चिन्ह घालवून घेऊ. सो 170 upon 175. भाग लावूया. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 चौक 20. सो 34 upon 35. That is 34 is to 35. आणि म्हणून आता पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेली आहे आणि त्या गुणोत्तरांच्या जोड्यामधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आपण आता नियम बघितलेले आहेत. इफ A upon B and C upon D ही दोन गुणोत्तर असतील तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा आपण नियमानुसार ठरवू शकतो. आता या ठिकाणी आपण हे जे आपल्याला दिलेलं आहे √5 upon 3 and 3 upon √7 म्हणजेच A छेद B आणि C छेद D ही दोन गुणोत्तरे असतील तर या दोन गुणोत्तरातील तुलना आपण कशाने करू शकतो? AD आणि BC हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची तुलना करून आपण या गुणोत्तरांमधील लहान मोठेपणा ठरवू शकतो. मग आपण काय करणार आहोत? √5 into √7 आणि 3 into 3 BC. ओके, सो √5 into √7 and 3 into 3. नाउ √5 into √7 आपण बघितलं की करणींवर आपण क्रिया करू शकतो. तर करणींचे नियम वापरून करणींचा आपल्याला गुणाकार करता येतो. मग या ठिकाणी √5 into √7 म्हणजेच किती आलं? √35. या ठिकाणी कोटी 2 आहे, समान आहे. मग आपण त्यांचा गुणाकार केला. करणींची कोटी समान असेल तर आपण गुणाकार करू शकतो. जर नसेल तर आपल्याला पहिले आधी कोटी समान करून घ्यावी लागते. इथे कोटी 2 आहे. 3 गुणिले 3 9. आता दोन करणींची तुलना जेव्हा आपल्याला करायची असेल तर करणींची तुलना करण्यासाठी आपल्याला त्या करणीस्थ संख्यांवरून करणीतील लहान मोठेपणा ठरवता येतो. त्यासाठी त्या करणीची कोटी समान असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी कोटी आहे 2, बरोबर. वर्ग आहे ही, वर्गमुळात 35 आहे. तर कोटी किती आहे? 2. आता 9 ही संख्या आपण कोणत्या रूपात लिहू शकतो? 9 म्हणजेच काय?
तर जर ही संख्या आपण अशी लिहिली वर्गमुळात 81, म्हणजेच काय उत्तर 9, आणि म्हणजेच याची कोटी किती येणार आहे 2, म्हणजेच √35 and √81 अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही जी संख्या आहे 9 ती आपण करणीच्या रूपात लिहून घेतली, कारण आपल्याला काय करायची आहे, यांची तुलना करायची आहे, आणि म्हणूनच आपण काय केलं, कोटी समान करून घेतली. या ठिकाणी कोटी 2, या ठिकाणी पण कोटी 2. वर्गमुळात 35 वर्गमुळात 81. आता दोन्ही कोटी समान. मग आता कनिष्ठ संख्यावरून आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. कुठली मोठी संख्या काय आपण बघितलं, जर AD is greater than BC then A upon B is greater than CD. दुसरा नियम बघितला, if AD is less than BC then A upon B is less than CD. मग या ठिकाणी BC बघा ही संख्या मोठी दिसतेय, आणि म्हणून √35 is less than √81, आणि म्हणून आपण सांगतो की पुढचं एक उदाहरण बघूया. 3√5 upon 5√7 and √63 upon √125. Okay. Now again A upon B, C upon D. Therefore AD and BC. We will compare AD and BC. So AD, that is 3√5 into √125. Similarly BC, that is √63 into 5√7. So we will write this in the form of multiplication. आपण गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 3 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 125. ओके. आणि या ठिकाणी वर्गमुळात 63 गुणिले 5 वर्गमुळात 7. आता या ठिकाणी बघा कोटी किती आहे 2, म्हणजे यांचा आपण गुणाकार करू शकतो. इथे पण कोटी 2 आहे, म्हणून या दोघांचा गुणाकार आपण एकत्र करू शकतो. मग हा किती झाला 3 into वर्गमुळात 5 गुणिले 125. या ठिकाणी 5 वर्गमुळात 63 गुणिले 7. गुणाकार करून घेऊ आपण. किती आले 5 गुणिले 125. तुम्ही गुणाकार करून बघा. तसंच 63 गुणिले 7 चा गुणाकार करून बघा. येस, किती आलं 3 वर्गमुळात 625 बरोबर 125 गुणिले 5 625, आणि 63 गुणिले 7 म्हणजे 441. आता या दोन्ही संख्या वर्ग संख्या आहेत. होल स्क्वेअर 625 is 25 square and 441 is 21 square. आपण वर्गमूळ घेऊ, म्हणजे 3 गुणिले 25. या ठिकाणी 5 गुणिले 21. गुणाकार करा. 25 3 75, 21 5 105. आता तुलना करा कुठली संख्या मोठी आहे. येस, 105 is greater than 75 and therefore पुढचं उदाहरण बघूया. 9.2 upon 5.1, 3.4 upon 7.1. पुन्हा आपण गुणाकार करणार आहोत AD आणि BC याप्रमाणे. So 9.2 into 7.1 and 3.4 into 5.1. गुणाकार करूया आपण. किती येतो तुम्ही गुणाकार करा बघा. 9.2 into 7.1 गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 65.32. तसंच 3.4 into 5.1 17.34. आता ह्याची तुलना करू. So 65.32 is greater than 17.34 and therefore पुढचं उदाहरण आपण बघूया. या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे. त्याच्या A व B च्या मापांचे गुणोत्तर 5:4 आहे. तर कोन B चे माप काढा. आकृती आपण काढून घेऊया. ABCD is a parallelogram. Ratio of angle A and angle B
of this parallelogram is 5:4. So find the measure of angle B. आकृती काढून घेतली आपण. या आकृतीमध्ये A चं B शी गुणोत्तर आपल्याला दिले आहे 5:4. आपण पहिले घेऊया दिलेल्या गुणोत्तराची समान पट आपण x मानून घेऊ. Therefore angle A आणि angle B हे समांतरभुज चौकोनाच्या आकृतीत दिसतात आपल्याला. लगतचे कोन आहे. बरोबर. आता angle A equal to 5x and angle B is equal to 4x. कारण आपल्याला त्याचं गुणोत्तर दिलंय 5:4. आता समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांचा गुणधर्म आणि हे लगतचे जे कोन आहेत यांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. कारण काय आहेत हे आंतरकोन आहे. तर म्हणून आपण मांडलं की मापकोन A अधिक मापकोन B बरोबर 180 अंश, कारण ते आंतरकोन आहेत. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. समांतरभुज चौकोन आणि म्हणून बघा या समांतर रेषा आहेत. ही जर आपण इथे वाढवली समांतर रेषा आहे, दोन आंतरकोन. आता मापकोन A म्हणजे 5x. आपण किमती घालू. 5x अधिक 4x बरोबर 1 आणि म्हणून 5x अधिक 4x बेरीज केली किती आलं 9x बरोबर 180. x बरोबर 180/9 आणि म्हणून x बरोबर 20 अंश. आता x बरोबर आपल्याला 20 अंश मिळालं आणि आता आपण या x ची किंमत अँगल A आणि अँगल B मध्ये घालू. मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 5x डिग्री दॅट इज इक्वल टू 5 × 20 दॅट इज 100 आणि मापकोन B बरोबर 4x म्हणजे 4 × 20 बरोबर 80 अंश आणि म्हणून आता पुढचे एक उदाहरण बघा. A is to B equal to 2:1, B is to C equal to 4:1. तर A चा चतुर्थाघात छेद 32 B² C² होल रेज टू 3 या राशीची किंमत काढा. आता या राशीची आपल्याला किंमत काढायची. दिलेलं काय आपण लिहून घेऊ. A B बरोबर 2/1. A is to B equal to 2:1. Therefore A upon B equal to 2/1. तिरकस गुणाकार करू. Therefore A is equal to 2B. आपण तिरकस गुणाकार केला. आता पुढचं दिलंय B is to C equal to 4:1. Therefore B upon C is equal to 4/1. पुन्हा तिरकस गुणाकार करू. Therefore B is equal to 4C. आता B ची किंमत आपल्याला 4C मिळाली. ही B ची किंमत आपण या B मध्ये या ठिकाणी घालू. त्यावरून आपल्याला A ची किंमत मिळेल. A is equal to 2B. Therefore A is equal to 2 × 4C. B ची किंमत मी इथे घातली. Therefore A is equal to 8. A equal to 8C. B equal to 4C. बघा दोन्ही किमती C च्या रूपात आहेत. मग आता आपण आपली दिलेली राशी लिहून घेऊ. A चा चतुर्थाघात छेद 32 B² C² होल रेज टू 3 इज इक्वल टू A म्हणजेच काय आहे 8C. B म्हणजेच 4C. C आहेत तसे आपण ठेवणार आहोत. किमती घालून घेऊ आपण. सो 8C रेज टू 4 अपॉन 32. B means 4C होल स्क्वेअर अपॉन C² होल रेज टू 3. आता हे आपण सोडवून घेऊ. 8C रेज टू 4 म्हणजेच काय झाले 8 4 टाइम्स C रेज टू 4 अपॉन 32 × 4C² म्हणजे 4² × C². घातांकाच्या नियमांचा वापर केला. आता या ठिकाणी 4 चा वर्ग म्हणजेच किती 16. मग तेच मी लिहून घेतले 4 चा वर्ग 16. हे 8 × 8 × 8 × 8 तसेच ठेवले. भाग लावूया. 8 × 1 8 8 × 32 4 × 1 4 4 × 2 8 2 × 1 2 2 8 16 8 × 1 8 8 × 1 8 गेले. आता अंशात किती राहिले 8C रेज टू 4 C² × C² म्हणजेच आपण काय करतोय गुणाकार आहे. पाया समान घातांकांची बेरीज. सो C रेज टू 4 दिस विल गेट कॅन्सल विथ दिस C रेज टू 4. मग किती राहिले अंशामध्ये फक्त 8 होल रेज टू 3 दॅट इज 8Q म्हणजे
पुढचं बघूया. अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होईल, तर त्यांची आजची वये काढा. आता वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये अशामध्ये मगाशी आपण बघितलं समांतरभुज चौकोनाचं बघितलं, त्याचप्रमाणे हे असा वयाचं गुणोत्तर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर दिलं जातं आणि त्यावरून आपल्याला कोणाचं माप किंवा वय विचारली जातात. आता काय करूया, दिलेल्या गुणोत्तराची समान पट x मानू. काय दिली आहे माहिती, आजच्या वयाचं गुणोत्तर सांगितलंय 5:9, म्हणजेच अल्बर्टचं आजचं वय 5x आणि सलीमचं आजचं वय 9x वर्षे. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे क्रम असेल, अल्बर्ट पहिला आहे, सलीम नंतर आहे, त्यानुसारच घ्यायचंय अल्बर्ट आणि हा सलीम. आता पुढे काय सांगितलंय, पुढची अट काय सांगितलंय बघा. 5 वर्षांनंतर, आता 5 वर्षांनंतर समजा अल्बर्टचं आजचं वय किती आहे, 25 वर्ष. मग 5 वर्षांनंतर ह्याचं वय किती होणार, 30 वर्ष. तसंच सलीमचं वय किती आहे, 40, तर ह्याचं पण 5 वर्षांनंतर किती होणार, 45. दोघांची वय 5 वर्षांनंतर वाढणार आहे, राईट. आणि म्हणून 5 वर्षांनंतर अल्बर्टचे वय, आता या ठिकाणी आपण x च्या रूपात आहे हे, म्हणजेच काय लिहिणार, 5x + 5. ओके. तसंच 5 वर्षांनंतर सलीमचे वय किती येईल, 9x + 5. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे तुम्ही मांडून घेतल्यानंतर आपलं अर्ध उदाहरण इथे सॉल्व्ह झालं. कारण इथे आपल्या चुका होता कामा नयेत. मग आपण पुढचं गुणोत्तर येणार आहोत. आता काय सांगितलंय, 5 वर्षांनंतर आपण दोघांची वय काढली, त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5 वर्षांनंतर 3:5 होणार आहे. म्हणजेच दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 होईल. पुन्हा इथे लक्षात घ्या, तो क्रम महत्वाचा आहे आणि म्हणून यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला इथे पुन्हा गुणोत्तर घ्यावं लागेल. म्हणजेच काय घेणार आपण, तर 5x + 5 छेद 9x आपण ते गुणोत्तर लिहिलं. आता तिरकस गुणाकार करू. 5 × 5x + 5 बरोबर 3 × 9x + 5. हा तिरकस गुणाकार केला आपण. आता 5 × 5x म्हणजेच 25x अधिक 5 × 5 म्हणजेच किती आले, 25. 25x अधिक 25 बरोबर 3 × 9 = 27, 3 × 5 = 15, 27x अधिक 15. ओके. आता या ठिकाणी आपण x एका बाजूला आणि स्थिर संख्या एका बाजूला करून घेऊ. पण 27x आपण इथे घेतले तर ते मायनस होतील आणि 25 इथे घेतले तर हे मायनस होणार. Instead of that, we will take 27 this side only and 25 to right hand side and 15 to left hand side. So 25 minus 15 is equal to 27x minus 25x. ओके. 15 आपण तिकडे घेतले, ऋण 15 झाले. 25 वजा 15 किती आले, 10 आणि या ठिकाणी 27x वजा 25x 2x. पुन्हा 2चं पक्षांतर करू, गुणाकार आहे तिथे जाऊन भागाकार. 10/2 = x. Therefore x is equal to 5. आता x ची किंमत आपल्याला मिळाली आहे. आपल्याला दोघांची आजची वय काढायची आहे, बरोबर. मग आता काय करणार आहोत आपण, आजचं वयाकडे आपण जाणार आहोत. अल्बर्टचे आजचं वय किती आहे, 5x वर्ष. आता जे विचारलंय त्याकडे लक्ष द्या बघा. काय विचारलंय, त्यांची आजची वये काढा. जर आपल्याला त्यांना विचारलं असतं त्यांची 5 वर्षानंतरची वय किती, तर आपल्याला नंतरचं गुण जे आहे 5 वर्षानंतर त्यांचं वय किती ते समीकरण घ्यावं लागलं असतं. या ठिकाणी आजची वय विचारली आहेत म्हणून आपण आजच्या वयाचं समीकरण घेतलं. अल्बर्टचे आजचे वय बरोबर 5x वर्षे. x ची किंमत आपण काढली 5, किंमत घालू या ठिकाणी, बरोबर 5 × 5 दॅट इज 25 इयर्स, 25 वर्षे. हे झालं अल्बर्टचं वय. आणि आता सलीमचं काढू. सलीमचं आजचं वय किती आहे, 9x वर्षे. म्हणून
9 गुणिले 5 किती? 9 5 जा 45. सो सलीमचे आजचे वय बरोबर 45 वर्षे. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर विचारलंय आजची वये काढा. तर म्हणून या ठिकाणी ही 2 उदाहरणं दिलेली आहेत. आयताच्या लगतच्या भुजांच्या लांबींचे गुणोत्तर 5:3 आहे व आयताचं क्षेत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.